तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र दीपक देवडे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं पीक असतं ते म्हणजे कांदा. आता शेतकरी कांदा करताना पुढचं आपलं प्लॅनिंग करून ठेवत असतो, म्हणजे त्याचं स्टोरेज करण्याचं प्लॅनिंग वगैरे करत असतो. तर ह्या काळामध्ये आपला कांदा पोसणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना कांदा पिकामध्ये एक समस्या उद्भवते, ती म्हणजे त्या कांद्याची फक्त पात लांबत चाललेली असते किंवा पातीची मान जाड झालेली असते, पण खाली कांदा पाहिजे तितक्या प्रमाणात पोचलेला नसतो. तर आज या समस्येवरच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर असं का होतं याच्या मागचं खरं कारण असं की तुमच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त असेल किंवा ज्यावेळेस पण आपण खत व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये जर आपण नायट्रोजनयुक्त खतं म्हणजे नत्रयुक्त खतांचा जर जास्त प्रमाणात वापर केला असेल तरीही ही समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर तुम्ही जर पाण्यात पाणी जर दिलेलं असेल तरीही ही समस्या आपल्याला उद्भवते. तर याच्यासाठी आपल्याला कुठली कुठली फवारणी घेणं गरजेचं आहे, तर आता त्याच्यावर बोलूया. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक बुरशीनाशक घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये काजळी येऊ नये. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लुना या नावाचं बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे. तर ते विद्राव्य खत कुठलं, तर ते आहे 0050 या विद्राव्य खताची आपल्याला फवारणी घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम आणि सल्फर हे 2 घटक भेटणार आहे, ज्याने कांदा पोसायला मदत होते. त्याचबरोबर आपल्याला एका PGRचा वापर करायचा आहे, ते म्हणजे चमत्कार. तर आपल्याला चमत्कार हे PGR का वापरायचं आहे, जेणेकरून आपले जे कांद्याची जी हालचाल आहे किंवा कांद्याचा जो पातीतला रस आहे, मानेतला रस आहे, तो कांद्यामध्ये जाऊन कांदा हा पोसला पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे सगळं नसन करायचं तर आणि तुमचा जर कांदा पोचलेला असेल, फक्त तुमची पात ही हिरवीगार असेल, तर आपल्याला याच्यावर एक देशी उपाय करता येईल. तो म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला एक PVC पाईप घ्यायचं आहे आणि त्याने आपल्या कांद्याची जी पात आहे आपल्याला ती पाडत चालायची आहे. जर PVC पाईपचा जुगाड जर होत नसेल तर आपल्याला सगळ्यात सोपं 200 लिटरचा बॅरल घ्यायचा आहे आणि त्या बॅरल आपल्याला त्या कांद्यावरून फिरवायचा आहे, जेणेकरून त्या पातीतला रस तो कांद्यात उतरेल आणि कांदा तर पोसलच, त्याचबरोबर पातही वाळायला सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ पहिलाच होता. तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर आपल्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा असतील तर तेही तुम्ही सांगू शकता, आपल्या कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. धन्यवाद.